पूर्णा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक इथे तथागत मित्रमंडळाच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन सोहळा आणि अभिवादन सभेचे आयोजन तथागत मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी रत्न माजी नगर उपाध्यक्ष उत्तम भैया खंदारे यांच्या वतीने करण्यात आले। या नामविस्तार दिनानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यावंश यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळावे म्हणून 2 दशक प्रदीर्घ लढा उभा राहिला होता। या प्रेरणादायी स्फूर्तिदायक लढ्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही असे नागपूर येथील विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे हे बोलताना म्हणाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे हे होते। यावेळी प्राचार्य मोहनराव मोरे, रिपाई ज्येष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे, माजी नगराध्यक्ष हाजीभाई कुरेशी, नामदेव राजभोज, पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लहाने, दादाराव पंडित, ॲडव्होकेट धम्मा जोंधळे, अशोक धबाले, सुनील कांबळे, देवराव खंदारे, ॲडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड, रौफ कुरेशी, दिनेश चौधरी, राजकुमार एगडे, प्राचार्य केशव जोंधळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे, पत्रकार जगदीश जोगदंड, महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे आदींची या कार्यक्रमात यावेळी उपस्थिती होती। सर्व मान्यवरांचे स्वागत आणि कार्यक्रमामधील स्वागताध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे नेते रवी वाघमारे आणि उत्तम भैया खंदारे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार, शाल आणि स्मृती देऊन करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये नामविस्तार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले। तथागत मित्रमंडळ दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार देत असते। तो पुरस्कार यावर्षी अजित न्यूजचे पत्रकार दिनेश चौधरी यांना देण्यात आला। या कार्यक्रमासाठी तथागत मित्रमंडळाचे मनोज खिल्लारे, शिवा हातागळे, प्रवीण कनकुटे, विशाल भुजबळ, धम्मा खंदारे, गौतम गायकवाड, सुबोध खंदारे आदींनी परिश्रम घेतले। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी मानले। या कार्यक्रमास उपासक आणि उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। नामांतर वर्धापन दिनानिमित्त आपल्या बांधवांना मी हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांनी केलेलं आंदोलन हे आमच्या आणि या देशातील बहुसंख्य लोकांच्या हिताचा, प्रगतीचा आणि राष्ट्राचा विचार आणि आंदोलन आहे। त्यामुळे आम्हाला आमचा जो नवा भारत घडवायचा आहे, हा नवा भारत आम्हाला बाबासाहेबांच्या विचारानुसार घडवायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारानुसार आम्हाला पुन्हा या देशामध्ये ही लोकशाही आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेली जी लोकशाही मूल्य आहे हे टिकून ठेवण्याच्या दृष्टीनं आम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे। जर आम्ही हा प्रयत्न केला नाही तर या देशातील लोकशाही, या देशातील बाबासाहेबांची राज्यघटना ही निश्चितच धोक्यामध्ये आहे। आणि म्हणून केवळ आमचंच अस्तित्व नाही तर या देशाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेबांचं आंदोलन हे सोबत घेऊनच आम्हाला पुढची वाटचाल करावी लागेल। आज खऱ्या अर्थाने वेगवेगळे कार्यक्रम होत असले तरी मला असं वाटतं की पहिल्यांदा आज आपण संविधानावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करणं हे गरजेचं आहे। कारण आज या देशामध्ये संविधानाला जवळ ठेवून संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि संविधान नष्ट करणं हा त्यांचा उद्देश जो आहे तो आजचा नाही आहे, पण स्वातंत्र्याच्या अगोदरपासून त्यांचा हा अजेंडा ठरलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना त्यांनी त्या काळामध्ये या संविधानाला शह देण्याच्या अनुषंगाने अनेक ग्रंथ मनुस्मृतीचं समर्थन करणारे लिहिले गेले। 1950मध्ये संविधान अंमलात आलं त्यावेळेला देखील बाबासाहेबांचं संविधान आणि बाबासाहेबांचं कायद्याविषयी ज्ञान जे आहे ते नाकारण्यात आलं।
1950मध्ये जगेश शंकरराव शास्त्री नावाचा माणूस पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिराच्या समोर झालेल्या जाहीर सभेत असं म्हणाला होता की डॉक्टर बाबासाहेब कितीही विद्वान असले तरी त्यांचा कायदा आम्हाला अमान्य आहे. आणि त्याच्याच भाषेत सांगायचं असेल तर तू असं म्हणाला की बाबासाहेब हे कितीही विद्वान असतील, जसं दूध कितीही पवित्र असलं तर त्यावेळेला ते गटारातून येतं, त्यावेळेला ते अशुद्ध होतं. अशा स्तरावर बाबासाहेबांवर टीका केलेली होती. आणि मग बंच ऑफ थॉट जे आहे हा त्यांचा मूलभूत ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये देखील संविधान नाकारलं गेलं. संविधान निर्मिती करत असताना देखील संविधान नाकारलं गेलं आणि आज खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात केलेली आहे. कारण संविधान नाकारल्याशिवाय, संविधान बंद झाल्याशिवाय या ठिकाणी त्यांच्या कल्पनेतला चातुर्वर्णीय समाज हा अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि म्हणून पहिलं लक्ष त्यांनी बहुजन समाजाला केलं आणि या बहुजन समाजाला यापासून वंचित करण्याचं काम केलं. गेल्या 2 वर्षापासून आम्ही या संविधानावर काम केलं. तर दर आठवड्याला एका कॉलेजमध्ये किंवा एका शाळेमध्ये जाऊन आम्ही संविधानाचा जागर करतो, गावामध्ये जाऊन, गावच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही संविधान सांगतो. त्यावेळेला आम्हाला कळते की या माणसांना कसं दिशाभूल केलं जातं. एका गावामध्ये गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की मराठा आरक्षण जे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत मिळू शकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि म्हणून आमच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली. तेव्हा संविधान बदलणं हा त्यांचा आजचा विचार नाही, ते एक षडयंत्र आहे. आणि मला वाटतं हे षडयंत्र पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. केवळ संविधान बचवण्याची जबाबदारी ही आंबेडकर अनुयायाची नाही आहे, तर जे जे संविधानाचे लाभार्थी आहेत त्या सर्वांची जबाबदारी हे संविधान बनण्याची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे राजकर्ते आहेत त्यांची प्रथम जबाबदारी आहे. कारण मंत्री असेल, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, ज्यावेळेला शपथ घेतात त्यावेळेला त्यांची शपथ अशी असते की या संविधानाप्रती मी निष्ठा ठेवीन अशा प्रकारची असते. परंतु हेच माणसं जे आहेत ते संविधानाच्या विरोधामध्ये आहे. आणि म्हणून याच्यामध्ये लोकजागृती झाली पाहिजे. आणि येत्या निवडणुकीमध्ये आमचा अजेंडा असला पाहिजे की जो पक्ष, जो माणूस संविधान विरोधी आहे त्याला आमचं मत असणार नाही. मग तो माझा भाऊ असेल, वडील असेल, कुणी असेल, अशा प्रकारचा विचार करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये हे संविधान टिकणार नाही. आणि संविधान टिकलं नाही तर आम्ही टिकू शकणार नाही, आमचं शिक्षण टिकू शकणार नाही, आमचा आत्मसन्मान देखील टिकू शकणार नाही. पूर्णवासियांना सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या पूर्णा शहरामध्ये जे काही मराठवाड्यामध्ये संपूर्ण नामांतराचं जे काही चळवळ पेटून उठली होती, यामध्ये या ज्या रूटचे औरंगाबादला किंवा छत्रपती संभाजीनगरला जे काही रूट स्टेशन आहेत या स्टेशनच्या प्रत्येक माणसाला नामांतराचा त्रास झालेला आहे. आणि हा त्रास आम्ही केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी संघर्ष करण्यासाठी सहन केलेला आहे. आणि या सर्व सहन करत असताना जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्याच कार्यामध्ये जेव्हा कोणतं नाव पुढं यायचं किंवा काही मागणी असेल तेव्हाच विरोध होतो आणि तर दुसऱ्या कामामध्ये विरोध होत नाही. परंतु आम्हाला नावासाठी एवढं काहीच गरज नव्हती नामांतर करण्याची. परंतु ज्या महामानवानी या नागशनमानाच्या मातीमध्ये शिक्षणाची बीजे सर्वात अगोदर पेरली आणि त्याचंच जर या विद्यापीठाला नाव नसेल तर ते एक शोकांतिका वाटणारी गोष्ट आहे. कारण विद्यापीठाची स्थापना 1958ला आहे, परंतु मिलिंद महाविद्यालयाची स्थापना 1950ला आहे. आणि म्हणून ज्या मातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची बीजे पेरली, ज्यांनी या संपूर्ण विश्वाला एक समता, ममता, न्याय, बंधुता, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून जी काही मूलतत्वे दिली, एक प्राण्यालासुद्धा संरक्षण दिलं, माणसाला तर दिलं, प्राण्यालासुद्धा संरक्षण दिलं. त्यामुळं या महामानवाचं नाव या विद्यापीठाला असणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. परंतु एक जगाच्या पाठीवर एक महापुरुष जन्मला, अमेरिकेसारख्या ठिकाणी याची जयंती होती आणि आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी विरोध करतो हे मनुवाद्याला न शोभणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढं नेण्यासाठी नवीन विद्यार्थी बांधव, सामाजिक घटक यांना प्रेरणा देतो की यापुढेही आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी काहीही करायची गरज पडली, जीव द्यायची गरज पडली किंवा आणखी आमच्या किती पिढी शहीद झाली तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढं घेऊन जाणार आहे, त्यांच्या संविधानाला आम्ही पुढे घेऊन जाणार आहे.